बहीण भावाचं नातं थोडं वेगळंच असतं नाही का. कधी भाऊ चुकला तर बहीण म्हणते सांगू का पप्पांना सांगू का. पण तीच बहीण कधी पप्पा रागात घरी आले तर दादाला सांगते दादा थांब आज हे बोलू नको पप्पा चिडले. हेच दोघं चॅनेल कोणाच्या आवडीचा लावायचा याच्यावर रिमोटसाठी भांडतात, अतोनात भांडतात. पण घरावर संकट आलं तर हे दोघं एकत्र येऊन त्यांच्याशी भांडतात. दिदी टीव्ही बघत असेल तर हा जाऊन खोड काढतो, टीव्हीचं बटन बंद करतो. पण दिदीची जर कोणी छेड काढली तर हा कोणाला सुट्टी देत नाही. हा म्हणतो दिदे तुझं लग्न होऊन तू इथून गेली की ह्या घरावर माझं राज्य असणार. पण दिदी जेव्हा लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा हा ढासा रडतो. बहीण भावाचं नातं थोडं वेगळंच असतं. हे एकमेकाला कधी सांगत नाहीत एकमेकावर आपलं किती प्रेम आहे कधी व्यक्तच होत. पण बहीण पण भावावर आई एवढंच प्रेम करते आणि भाऊ पण बहिणीवर बापा एवढंच प्रेम करतो. हे नातं खूप वेगळं आहे, अबोल आहे, अव्यक्त आहे, पण हे नातं भारी आहे. सक्की चुलत मानलेली, सक्की चुलत मानलेला असं काही नसतं. बहीण बहीण असते, भाऊ